विनेकरी बाबा, पेटी मास्तर बाबा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही एवढ्या थंडीत सुद्धा येऊन बसले, तुम्हालाही धन्यवाद आहे. सर्वांचं नाव काय घेऊ इच्छित नाही का? एकच तास उरला खटवांगरायासी, एकच तास उरला. मग 1 तासामध्ये पाहिलं तर महाराज अभंगाचं चिंतन बोलायचं आहे, अभंगाचं तुमच्या समोर चिंतन मांडायचं आहे. आणि आज जी कीर्तनाची सेवा आहे त्याचंही वर्णन झालं पाहिजे. म्हणजे आजची कीर्तनाची सेवा ही बारशा निमित्ताने आहे. आणि संप्रदायाचा नियम आहे की सप्ताह असो का कीर्तनाचं कसलंही निमित्त असो, सप्ताह म्हटलं तर तसं तर प्रामुख्याने संप्रदायाने 3 नियम घालून दिलेत. लक्ष देऊ का? मी तुम्हाला चिंतनच सांगणार आहे. मनोहर महाराज, मी यांना चिंतनच सांगणार आहे. याच्या पलीकडे बोलू का? चिंतन काय सांगणार आहे ते पुढे सांगतो, अगोदर ऐका. सप्ताह 8 दिवसाचा असो का महिन्याचा असो का वर्षभराचा असो, सप्ताह म्हणला म्हणजे वारकरी संप्रदायाचे 3 नियम लागू पडतात. कोणते कोणते ऐका. वारकरी संप्रदायाने कीर्तन करावं 3 दंड घालून दिले, 3 नियम घालून दिले. ते कोणते ऐका. पहिल्या दिवसाचा कीर्तनकार, 7व्या दिवसाचा कीर्तनकार आणि 8व्या दिवसाचा कीर्तनकार, हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात. कशाने कशाने सांगा? फेट्याने उपरण्याने म्हणा. फेट्या उपरणारे सर्व बांधलेले असतात. पण 3 कीर्तनकार सप्त्यामध्ये प्रामुख्याने बांधलेले असतात. कोणते कोणते ऐका. पहिला कीर्तनकार बांधलेला असतो कोणत्या नियमाने की पहिल्या कीर्तनकाराने भगवान परमात्म्याचं नामचिंतन सांगावं. 7व्या कीर्तनकाराने भगवंताकडे मागणी मागावी आणि 8व्या दिवसाच्या कीर्तनकाराने काला म्हणजे प्रसादाचं कीर्तन करावं. मग का हो महाराज, सप्त्यातले 3 कीर्तनकार बांधलेले असतात, मग बाकीचे कीर्तनकार का असं मोकाट सुटलेले असतात का? नाही नाही नाही. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी न कराव्या, प्रेम भऱ्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या, हा संप्रदायाचा नियम आहे. पण सर्वात मोठा नियम याच्यापेक्षा सांगू का? संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मी आज जो अभंग घेतला हा नामपर घेतला आणि बारशा निमित्ताने बोलायला गेलं तर तेही चिंतन झालं पाहिजे का? निमित्त बारशाच आहे. मग का हो महाराज, या जोशी महाराजांच्या घरापर्यंत बारशाची परंपरा आजपर्यंत चालत आली, त्यांना नातू झाला. पण जगाच्या पाठीवर याच्या पहिले कुठेतरी बारस झालं होता का ते सांगा. जगाच्या पाठीचा जर विचार केला, जगाचा विचार केला तर जगाच्या पाठीवर पहिलं बारस हे त्रेतायुगामध्ये झालं. कोणाचं? राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. जगाच्या पाठीवर पहिलं बारस अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्रांचं झालं. बरं, हे त्रेतायुगातलं झालं. द्वापार युगामध्ये कोणाचं बारस झालं? द्वापार युगामध्ये सर्वांना माहित आहे भगवान श्रीकृष्णाचं बारस झालं. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की. कृष्णाचं बारस झालं. पण महाराज, हे त्रेतायुगाने द्वापार युगातलं झालं. या कलियुगामध्ये नेमकी जगाच्या पाठीवर पहिलं बारस कोणाचं झालं ते सांगा. महाराज सांगतात, जगाच्या पाठीवर जर पहिलं बारस जर कोणाच्या घरी झालं असेल तर भगवान परमात्म्याचे निष्काम भक्त, निष्ठावंत भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या घरी जगाच्या पाठीवर पहिलं बारस झालं. कसं झालं ऐका. नामदेव महाराजांना पहिला मुलगा झाला आणि पहिला मुलगा झाल्यानंतर नामदेवांनी ठरवलं की आपल्या पहिल्या मुलाचं नामकरण किंवा बारशाचा कार्यक्रम करायचा. मग बारशाचा कार्यक्रम आयोजित केला. पण नामदेव महाराज स्वतः गेले नाही बारशाला आमंत्रण द्यायला, सर्वांना आमंत्रण दिलं. आणि आता पांडुरंगाला आमंत्रण द्यायचंय. आणि हे लक्षात ठेवा, कधीही हुशार माणूस, शहाणा माणूस आमंत्रण देण्याचं काम स्वतःवर कधीच घेत नाही. का? घाई गडबडीत असं होतं, घरचा जवळचाच माणूस सुटला जातो. मग कोणाकडे दिलं आमंत्रणाचं काम? त्यावेळेस दास्यत्व स्वीकारणारी होती जनाबाई महाराज. जनाबाई महाराज निघाले आणि निघाल्यानंतर पंढरपुरामध्ये आमंत्रण देत आले. आणि देत आल्याबरोबर महाद्वारात पोहोचले. विठोबा पांडुरंगाला पाहिलं आणि पांडुरंगाला पाहिल्याबरोबर जनाबाईंनी आरडू झोपली. काय? नामदेवा पुत्र झाला, विठोबा यावे बारशाला, विठोबा यावे बारशाला, विठोबा यावे बारशाला. नामदेवा पुत्र झाला, विठोबा यावे बारशाला.
नामदेवा पुत्र झाला. विठोबा यावे बारशाला. बारशाला पांडुरंगाला आमंत्रण केलं आणि आमंत्रण केल्यानंतर गंमत झाली काय, पांडुरंग परमात्मा सुद्धा आले बारशाला. लक्षात नाही का, पांडुरंग परमात्मा बारशाला आले. बारशात सुरू झालं, तेवढ्यात कुजबूज चालू झाली. नामदेवांना प्रश्न पडला, पोरगाचं बारसं तर आहे, नामकरण आहे, पण नेमके नाव काय ठेवावं. ही बातमी पांडुरंगाच्या कानात गेली. पांडुरंगाने नाव सुचवलं. जनाबाईंच्या कानात सांगितलं, जनी म्हणे नामदेवा, नाव नारायण ठेवा. म्हणजे जगाच्या पाठीवर कलियुगामध्ये पहिलं बारस हे नारायण महाराजांचं झालं. कोणाच्या घरी? नामदेवरायांच्या घरी. आणि तीच बारशाची परंपरा चालत 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 आपल्या कापडण्यामध्ये जोशी बाबांच्या घरापर्यंत पोहोचली. आणि हे बारशाचं कीर्तन आहे, निमित्त बारशाचं सप्त्याचंही कीर्तन आहे. आणि आज जो सेवेसाठी अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. पाठ आहे किंवा ज्याचा पाठ नाही असा एकही शोधून व्यक्ती सापडणार नाही. पाठ म्हणजे नाही जरी तुमचा पाठ असला, निदान कानपाठ तरी. कानपाठ म्हणजे कानाकडे पाठ नाही, कानावरून गेलेला सुंदर असा अभंग आहे. आणि मी तुम्हाला मागे बोलता बोलता बोलून गेलो, मी अभंगाचं चिंतनच सांगणार आहे बरं का. का सांगणार आहे? 2 मिनिटं बाजूला जातो मनोहर बाबा, 2 मिनिटं. का पहिला दिवस आहे, पहिल्याच दिवशी यांना स्ट्रिक करून टाकलं तर म्हणजे दुसऱ्या दिवशी येणार नाही. म्हणून का चिंतन सांगणार आहे त्याचं एक कारण आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना लवकर बोला एक प्रश्न विचारतो, फार महत्वाचा आहे. अरुण महाराज काही म्हणतील, महाराज तुम्ही कीर्तन लोकांना प्रश्न विचारतात, एवढा माझा अधिकारही नाही. पण आता तरी सध्या कीर्तन क्षेत्र म्हटलं म्हणजे लहान लहान तोंडी मोठा घास होईल. प्रत्येक कीर्तनकाराने कीर्तनाच्या माध्यमातून सुरुवात करण्याच्या अगोदर हा प्रश्न समाजाला विचारलेला बरं. कोणता प्रश्न आहे का? लवकर उत्तर द्या पुरुष मंडळी, महिला मंडळ. तुम्हा लोकांना कीर्तनामध्ये बसल्यानंतर कीर्तनकाराकडून चिंतनाची अपेक्षा आहे का मनोरंजनाची? बोला बरं. मागला लोक हा बिने नाही बिने तुमले का कोणी बेमकारी दिले का? मग तुम्ही बोला ना, काय आवडतं तुम्हाला? चिंतन. आनंद वाटला मनोहर महाराज, तुमच्या परिसरामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना चिंतन आवडतं, फार आनंद वाटला. नाही तर आमच्याकडे सध्या लोकांना विचारलं की महाराज आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून मनोरंजन सांगा. मनोरंजन सांगा म्हणजे त्यांना चिंतन आवडत नाही का? त्यांना चिंतन आवडतं, ऐकायला आवडतं, पण मनोरंजन काय विचारतात त्याचं एक कारण सांगू का? कारण सध्या तरी समाजामध्ये जिकडे ते तिकडे रवीचे किरण पसरायला लागले. जेसले समजणं तेसना धन्यवाद शे, जेसले नाही समजणं तेसने कीर्तन वाहनंतर चहा देवाशिवाय जाऊ नका. सांगायचं मला एकच आहे, जिकडे तिकडे रवीचे किरण पसरल्यामुळे आपल्या सारख्यांची किरण न्यायची कुठं हा मोठा प्रश्न आहे. पण खरं सांगू, कीर्तनाच्या माध्यमातून चिंतनच काय ऐकावं त्याचं एक कारण सांगतो. कारण जगाच्या पाठीवर एवढं पवित्र साधन हे कीर्तन सांगितलंय की ज्या साधनाने आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. कशी? कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. ओ जय नारायण जय बेटी, जय नारायण जय बेटी, जय नारायण कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. काय सांगितलं? कीर्तन सांग होय अंग हरी रूप. किंवा जगाच्या पाठीवर एवढं पवित्र साधन हे कीर्तन सांगितलंय की या कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होते. मग मला सांगा पुरुष मंडळी महिला मंडळ, कीर्तन केल्यानंतर जर भगवंताची प्राप्ती होत असेल
तर भगवंताची प्राप्ती निमित्ताने काय ऐकलं पाहिजे? चिंतन ऐकलं पाहिजे. मग का हो महाराज, तुम्ही आम्हाला सांगता चिंतन आवडतं का, मनोरंजन म्हणजे आम्हाला कळत नाही का? गेल्या 24 वर्षापासून आम्ही सप्त्या करतो, एवढं सुंदर नियोजन करतो, सर्व चिंतनही महाराज मंडळी मागवतो. मग आम्हाला चिंतनाचा प्रश्न का विचारला? प्रश्न एकच गोष्टीसाठी विचारला, त्याचे कारण सांगतो आता, ऐका लक्ष्मी नाही का, की या लोकांना चिंतन ऐकायला आवडतं. आवडत नाही असं नाही, 100% आवडतं. पण तुमची गंमत झाली काय, एका शाळकरी पोरासारखी या समाजाची गंमत झाली. म्हणजे कशी? यांना किरण पसरल्यामुळे कीर्तनाची म्हणजे चिंतनाची सवय मिटली आणि मनोरंजनाची सवय लागली. म्हणजे कसं आहे का, शाळकरी पोरासारखी यांची गंमत झाली. एकच मिनिट सांगतो ना, भंगार बोलतो. कसं? एक 6 वर्षाचा पोरगा महाराज, नुकतेच बापाने पहिलेच नाव टाकलं त्याचं, आणि पहिलेच नाव टाकल्यानंतर एवढी शाळेची आवड लागली, एवढी शाळेची आवड लागली. रविवार सोडला म्हणजे त्याची दाढी पडायची. सोमवार परवा शांत बसायला, सोमवार ते शनिवार रोज शाळेत जायचे. एवढी शाळेची आवड लागली. अभ्यास करायचा हुशार होता, सर्व काही व्यवस्थित होतं. पण शाळेत गेला, दप्तर ठेवलं, मास्तरांनी उठवलं की रोज मास्तरांचा हातचा मार खायचा तो पोरगा. एके दिवशी ही बातमी भेटली त्याच्या बापाच्या कानावर. मित्रांनी, काका काय झालं म्हटले, तुमचा पिंट्या शाळेत जातो का? म्हणजे 100% जातो. अभ्यास करतो का? अभ्यास करतो. हुशार आहे का? हुशार पण आहे. मग शाळेत जातो, अभ्यास करतो, हुशार आहे, सर्व काही व्यवस्थित आहे. मग तरी पण रोज शाळेमध्ये गुरुजींचा हातचा मार खातो म्हणे तो. म्हणे असं? म्हणे का खातो सांगा बरं. पिंट्याचा बाप म्हणाला, मलाही माहित नाही का खातो म्हणे गुरुजींचा हातचा मार. एके दिवशी पिंट्याच्या बापाने पिंट्याची शाळा भरवली आणि सांगितलं, का रे पैस म्हणे इथं. काय झालं पप्पा? शाळेत जातो का? म्हणे रोज जातो. अभ्यास रोज करतो. मग सर्व काही व्यवस्थित आहे, सर्व काही पद्धतशीर आहे, अभ्यास करतो, हुशार आहे. मग रोज शाळेमध्ये गुरुजींचा हातचा मार खातो म्हणे, तू का खातो सांग. पिंट्या म्हणाला, पप्पा हे तुम्हाला कोणी सांगितलं ते नको सांगू, बोलू नका. तुम्ही तू मार खातो का नाही ते सांग. तो म्हणे, पप्पा मला मास्तर मारतात खरंय, रोज रोज मारतात. म्हणे का मारतात सांग बरं. तो म्हणे, पप्पा गुरुजी मला मारतात खरंय. म्हणे का मारतात माहितीये का? म्हणे नाही, तेच तर सांग. तू म्हणे गुरुजी मला क म्हणायला लावतात. काय 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 म्हणायला लावतात? क. मग का रे शाळेत जातो, अभ्यास करतो, हुशार आहे, मग तुला क जमत नाही का? तो म्हणे, पप्पा जमते ना मला क. म्हण बरं. त्याने बापाला क म्हणून दाखवला. क क क क क. बाप म्हटला, का रे इथं क म्हणतो, शाळेत म्हणणं उद्या सोमवारी मास्तर तुला मारीन. तो म्हणे, पप्पा मास्तर मारीन तर मारू दे, पण मी क म्हणणार नाही. म्हणे का म्हणणार नाही? म्हणे त्याच्यातलं गुह्य ज्ञान तुम्हाला माहित नाही. म्हणे काय गुह्य ज्ञान? मी जर शाळेत क म्हटलं तर गुरुजी मला दुसऱ्या दिवशी लगेच ख शिकवे. क म्हटलं, ख म्हटलं, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी ग शिकवीन. मग तो म्हणणं काय? म्हणे पप्पा माझं एकच म्हणणं आहे, मी कच बंद करी टाका, पुढे बंदच बंद होईल म्हणे. बरं सांगायचं मला एकच आहे, चिंतन रूपी क तुम्ही बोला. कीर्तनामध्ये चिंतन रूपी क बोला. जेवढ्या लवकर चिंतन रूपी क बोलणार तेवढ्या लवकर चिंतन रूपी ख तुम्हाला शिकायला भेटणार. विठ्ठल विठ्ठल आणि आज जो सेवेसाठी अभंग निवडलाय, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. आजच्या या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराज तुम्हा आपल्याला स्पष्टपणे सांगतात की बाबा, या मृत्यू लोकांमध्ये जन्म घेतला चांगली गोष्ट आहे, न भेटणारी गोष्ट तुम्हाला भेटली. कोणती गोष्ट? कोणती गोष्ट? न भेटणारी गोष्ट मृत्यू लोकांमध्ये भेटली. कोणती? हा नरदेह आहे. याच्या पलीकडे बोलू का? एवढं दुर्मिळ नरदेह आहे. अरे स्वर्गातल्या देवादिकांनी सुद्धा इच्छा केली, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर
दाजी रे हा